मांगी, याळी, यानई, कुतिराई, मैलकण हे सगळे शब्द कशामधले आहेत? एनी गेसेस? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. तमिळनाडूमधील कांचीपुरम हे शहर कशासाठी जाणलं जातं? अर्थात तेथील कांचीवरम साड्यांसाठी. हे तर आपल्याला माहितीच आहे, पण कांचीपुरम इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ 1000 टेम्पल्स. डू यू नो दॅट? इतकी सारी मंदिरं, त्या मंदिरांमधल्या प्रतिमा, तिथले देव, त्या देवांबरोबरचे प्राणी पक्षी यावरून इन्स्पायर होऊन कांजीवरम या साड्यांमध्ये इतके सुंदर सुंदर नक्षी, मोटिव्स, बुट्टे आणि त्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. या नक्षी कामाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. पहिलं मोटिव्ह जे मी सांगणार आहे ते आपण अनेक साड्या प्रकारांमध्ये बघतो. ते म्हणजे कोयरी, पेसली, यालाच तमिळमध्ये मांगा असं म्हणतात. कोयरी हे डिझाईन आहे, हे आंब्यापासनं किंवा कैरीपासनं इन्स्पायर्ड आहे खरं सांगायचं तर, पण त्याच्यात खूप सारं इंट्रिकेट नक्षीकाम करून कोयरी हा सर्व साड्यांमध्ये निर्माण झालेला एक इम्पॉर्टंट घटक आहे. कांजीवरममध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मांगा हा मोटिव्ह तुम्हाला बॉर्डर्स, साडीतले बुट्टे, पदर, पदरांमधलं भरीव डिझाईन या सगळीकडे अतिशय सुंदरपणे वापरला जातो. दुसरा मोटिव्ह आहे कांजीवरममध्ये खास करून जो बघितला जातो तो म्हणजे यानई. यानई म्हणजे हत्ती, एलिफंट. एलिफंट सिम्बलायझेस प्रॉस्पेरिटी, रॉयल्टी अँड स्ट्रेंथ. सो ह्या सगळ्या छान छान क्वालिटीज साडीमध्ये असतील आणि ती साडी जर आपण नेसली तर आपल्याला ही सगळे वरदान मिळतात आणि आपल्यामध्ये शक्ती येते, प्रॉस्पेरिटी येते, असं कांजीवरम साड्या विणणाऱ्या विणकरांचं म्हणणं आहे. तिसरा मोटिव्ह म्हणजे कुतिराई. कुतिराई म्हणजे हॉर्स किंवा घोडा. घोडा या प्राण्याचा सिग्निफिकन्स मायथॉलॉजिकल स्टोरीजमध्ये, पौराणिक कथांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो. अनेकांचे रथ घोडे चालवत असतात, त्यामुळे घोडा हा परत स्ट्रेंथचंच प्रतीक आहे, स्पीडचं प्रतीक आहे. त्यामुळे घोडा हा कांजीवरम या साड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बुट्टे, बॉर्डर्स इथे आपल्याला दिसतो. आणि एक लक्षात ठेवा, कांजीवरम सोडून असे काही फारसे प्रकार नाही आहेत साड्यांचे जिथे तुम्हाला घोडा विणलेला दिसेल. त्यामुळे कुतिराई हा कांजीवरमसाठी अतिशय स्पेशल आहे. पुढचे दोन मोटिव्स जे कांजीवरममध्ये भरभरून आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे मैल आणि मैलकण. मैल म्हणजे मोर. मोर तर आपल्याला अनेक साडी प्रकारांमध्ये बघायला मिळतात, मोराचे अनेक फॉर्म्स बघायला मिळतात. त्यामुळे मोर हा कांजीवरममध्ये नसेल तरच नवल आहे. मैलकण म्हणजे मोराचा डोळा. आता मोर तर आपल्याला भरभरून बघायला मिळतो, पण मैलकणचा काय बरं सिग्निफिकन्स असेल? तर एक पौराणिक कथा अशी आहे जिथे इंद्राने एका मोठ्या युद्धामध्ये किंवा एका मोठ्या फाईटमध्ये त्याला खूपच अशी क्रिटिकल एक सिच्युएशन आली होती जिथे तो हरणार होता, पण तेवढ्यात एक मोर आला आणि त्यांनी छान पिसारा फुलवला आणि इंद्राला आडोसा मिळाला. यानंतर इंद्र इतका खुश झाला आणि त्यांनी त्या मोराला असा वर दिला की तुला 1000 डोळे मिळो. तर हे जे 1000 डोळे आहेत तर तो मोराचा डोळा म्हणजे मैलकण. हा जो मोराचा डोळा आहे हा तुम्हाला कांजीवरममध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वापरलेला दिसेल. अगदी छोटासा एक डायमंड शेपचा मोटिव्ह आणि त्याच्यामध्ये एक छोटासा राऊंड असा बॉर्डर्समध्ये जाळी जाळीच्या पद्धतीने विणलेला दिसेल. पदर भरीव करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल किंवा पूर्ण साडी ब्रोकेड जिथे असेल तिथे मैलकण हे डिझाईन तुम्हाला वापरलेलं दिसेल. आता एक अतिशय इम्पॉर्टंट मोटिव्ह कांजीवरममधला मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे याळी किंवा यल्ली असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. याळी हा जो प्राणी आहे हा पौराणिक कथांमधूनच आलेला आहे, पण तो अनेक मंदिरांमध्ये तुम्हाला एंट्रन्सचे जे पिलर्स असतात तिथे किंवा देवाच्या मूर्त्यांच्या शेजारी दोन्ही बाजूंना किंवा काही ठिकाणी पिलर्सची वेगवेगळी स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रॉंग दाखवण्यासाठी हा एक अतिशय दणकट असा प्राणी दिसेल. या प्राण्याला घोडा म्हणावं का सिंह म्हणावं का हत्ती म्हणावं आपल्याला कळत नाही. तर हा जो प्राणी आहे यल्ली किंवा याळी हा लायन, हॉर्स आणि एलिफंट या 3 प्राण्यांचं मिक्सचर आहे. कधी कधी फक्त तो हॉर्स आणि लायन ह्या 2 प्राण्यांचा असतो, कधी कधी फक्त हत्ती आणि लायन ह्या 2 प्राण्यांचा असतो. त्यामुळे त्याची अनेक रूपं तुम्हाला बघायला मिळतील. तर याळी किंवा यल्ली हा तुम्हाला कांजीवरममध्ये बुट्ट्यांमध्ये, बॉर्डर्समध्ये एस्पेशली बघायला मिळतो आणि दरवेळेला ते बघताना वाटतं अरे ह्याला सोंड आहे पण हा हत्ती नाही आहे, अरे ह्याला आयाळ आहे पण हा सिंह नाही आहे, ह्याला घोड्यासारखं शरीर दिसतंय पण हा घोडा नाही आहे. तर असा जेव्हा तुम्हाला एखादा बुट्टा दिसेल की तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन
होईल, तर लक्षात ठेवा हा याळी किंवा यल्ली असा मोटिफ आहे. नेक्स्ट मोटिफ म्हणजे अन्न पक्षी, डिवाइन स्वॉन असं ह्याला म्हटलं जातं. पौराणिक कथांमध्ये ह्याचा उल्लेख आहे, या पक्षाचा उल्लेख आहे आणि तुम्हाला अनेक चांदीचे शोपीसेस किंवा अशा ह्याच्यात सुद्धा अन्न पक्षी गिफ्ट केला जातो. तर अन्न पक्षीचं सिग्निफिकन्स असं आहे की ब्युटी, प्युरिटी असा त्याचा सिग्निफिकन्स आहे. ऋग्वेदात मेन्शन पण केलेलं आहे की अन्न पक्षी ह्या पक्षामध्ये असं स्किल आहे की तुम्ही जर त्याच्यासमोर दूध आणि पाण्याचं मिक्सचर ठेवलं तर तो त्यातनं बरोबर प्युअर दूध सेपरेट करू शकतो, असं त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे प्युरिटी ह्याचंच प्रतीक आपण म्हणू शकतो अन्न पक्षी. आणि अन्न पक्षी हा दिसायला स्वॉन आणि थोडंसं मोराची झलक असं ते डिझाईन आहे आणि हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कांजीवरममध्ये बघायला मिळतं, जिथे तो एक बसका मोर असं पण वाटतं. तुम्हाला जर का मोर आणि अन्न पक्षीमध्ये एक डिफरन्स हवा असेल तर एक माझ्याकडून छोटंसं मला जाणवलेलं अगदी बारीक ऑब्झर्वेशन असं आहे, अन्न पक्षी ह्याची चोच नेहमी 2 भागात डिवाइड केलेली असते. तुम्हाला चोचीचे 2 भाग दिसतील आणि मोराचे जिथे जिथे मोटिव्स आहेत तिथे फक्त एकच भाग चोचीचा तुम्हाला दिसेल. सो हे माझं ऑब्झर्वेशन आणि अभ्यास आहे. आता पुढचा मोटिव्ह जो आहे तो अगदी भरभरून तुम्हाला कॉमनली खूप साऱ्या साडी प्रकारांमध्ये बघायला मिळतो, पण कांजीवरममध्ये खूप इंट्रिकेट पद्धतीने वापरला जातो, तो म्हणजे पूचक्रम. पूचक्रम म्हणजे फुलांचा वापर करून त्याच्या भोवती एक चक्र किंवा सर्क्युलर त्याला शेप दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात सर्कल बुट्टा किंवा सर्क्युलर बुट्टा आपण जो म्हणतो ते म्हणजे पूचक्रम. पुढचा मोटिव्ह म्हणजे रुद्राक्षम. रुद्राक्षम म्हणजे रुद्राक्ष, माळेमध्ये जे रुद्राक्ष असतात तेच, त्यापासूनच इन्स्पायर झालेला हा बुट्टा किंवा हा नक्षी आहे. गोल आणि त्याच्यामध्ये नुसता गोल नसतो तर त्याला नक्षीकाम केलेला गोल छोटासा गोल बुट्टा असतो. तो तुम्हाला बॉर्डर्समध्ये नुसते त्याची लाईन दिसते, कधी कधी पदराच्या एंडिंगला पण लाईन दिसते आणि ब्रोकेट डिझाईन्समध्ये बारीक बारीक रुद्राक्षम तुम्हाला विणलेले दिसतील. रुद्राक्षम इज supposed to be the hardened version of Lord Shiva's teardrop. आता हे कोणी मानतात कोणी मानत नाहीत, पण मायथॉलॉजिकल रेफरन्स त्याचा हा आहे. आता पुढचं डिझाईन, पुढचं नक्षीकाम हे आपल्याला भरभरून बघायला मिळतं, कांजीवरममध्ये तर बघायलाच मिळतं. रेखा साडी, रेखा कांजीवरम आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो, ते म्हणजे तजामपूर एकू. तजामपूर एकू म्हणजे काय? टेम्पल डिझाईन, टेम्पल बॉर्डर, टेम्पल डिझाईन हा अतिशय प्रचलित शब्द आहे हँडलूम साड्यांमधला. कांजीवरममध्ये तजामपूर एकू हे बॉर्डर्सला वापरलं जातं आणि बऱ्याचदा बॉर्डरपासनं छोट्यापासनं मोठ्यापर्यंत पूर्ण साडीमध्ये तुम्हाला तजामपूर एकू बघायला मिळतं. कधी कधी बुट्ट्यांच्या स्वरूपात सुद्धा तजामपूर एकू बघायला मिळेल. तजामपू या शब्दाचा अर्थ आहे केवडा. केवड्याच्या फुलांपासून इन्स्पायर्ड हे डिझाईन आहे. तुम्हाला जर का तुम्ही ते फुलाचं डिझाईन बघितलं तर डेफिनेटली लक्षात येईल. पुढचा मोटिव्ह किंवा नक्षीकाम म्हणजे कोडी विसिरी. कोडी विसिरी म्हणजे वेल बुट्टे किंवा वेली. ह्या प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळी फुलं, वेगवेगळी पानं हे वेली स्वरूपात साडीमध्ये विणलेलं दिसतं. फ्लोरल क्रीपर पण आपण त्याला म्हणू शकतो. सो याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर्सना कोडी विसिरी दिसेल. वेगवेगळे फुलांचे प्रकार, कधी तुम्हाला एखादं जास्वंदासारखं फूल असेल, कधी ट्युलिपसारखं दिसणारं फूल असेल, कधी नुसतंच काल्पनिक कमळ असेल, पण अशा प्रकारची फुलं, त्याला वेगळ्या वेगळ्या डिझाईनची पानं आणि ते एका छान वेलीच्या स्वरूपात स्टार्ट टू एंड त्याची एक कंटिन्युइटी राहते. हे कोडी विसिरी आपल्याला पदरांमध्ये, साडीच्या बॉर्डर्समध्ये, कांजीवरममध्ये नक्की बघायला मिळते. आता लास्ट मोटिव्ह आणि अतिशय सुंदर छान एक गोष्ट त्याच्या मागे आहे असा मोटिव्ह, तो म्हणजे इरुतलाई पक्षी किंवा गांडा बेरुंडा. या पक्षाच्या मोटिव्हच्या मागे एक स्टोरी आहे. पण हा पक्षी कसा दिसतो तर 2 डोक्यांचा अतिशय सुंदर असा पक्षी, गरुडासारखा दिसणारा पक्षी म्हणजे गांडा बेरुंडा. एक पौराणिक कथा आहे दक्षिण भागामधली. हिरण्यकश्यपू या दुष्टाला मारायला नरसिंहाचं रूप घेतलं होतं विष्णूने. कारण हिरण्यकश्यपूला असा वर होता की त्याला माणूसही मारू शकणार नाही, प्राणीही मारू शकणार नाही, त्याला कोणतं शस्त्र मारू शकणार नाही आणि तो जमिनीवर मरणार नाही. मग विष्णूंनी नरसिंहाचं रूप घेतलं, जे अर्धा सिंह अर्धा माणूस असं होतं आणि त्याला आपल्या मांडीवर घेऊन नखांनी त्याचं पोट फाडून त्याचा वध केला. ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण मग असं मानलं जातं की हा नरसिंह अतिशय भयंकर झाला, आक्रमक झाला. लोक घाबरून शिवाकडे गेले. शिवानी शरभा असा एक अवतार तयार केला. शरभामध्ये सिंह आणि त्याला पक्षासारखे मोठे पंख आणि 8 पायांचा हा पक्षी त्यांनी तयार केला, जो चालूही शकायचा आणि उडूही शकायचा, अतिशय वेगवान आणि शक्तिमान. मग ह्यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं आणि शरभाने नरसिंहाला हरवलं. पण मग हा शरभाही भयानक झाला.
लोक परत घाबरले आणि विष्णूकडे गेले. विष्णूंनी यावरती एक अतिशय सुंदर अवतार तयार केला, 2 डोक्यांचा गरुड. हा जो गरुड होता तो वेगवान शक्तिमान तर होताच, पण बुद्धिमानही होता आणि त्यांनी शरभाला हरवलं. ही गोष्ट आहे. आता शैव आणि वैष्णव ह्याच्यात श्रेष्ठ कोण हा कायम एक वादाचा विषय आहे. त्यामुळे आपण गोष्ट खरी आहे का, सगळे मानतात का, यामध्ये जायला नको. पण ह्या पक्षाचे गुण लक्षात घेऊन कर्नाटक राज्याने सुद्धा या पक्षाला आपलं एम्ब्लेम केलेलं आहे. तुम्हाला हा पक्षी कर्नाटकाच्या सगळ्या सिम्बल्समध्ये बघायला मिळेल. गांडा बेरुंडा असं त्याचं नाव आहे. हा जो पक्षी आहे ह्याचे गुण लक्षात घेता, बुद्धिमत्ता, शक्ती आणि त्याचा वेग हा लक्षात घेता तो पक्षी कांजीवरम ह्या साड्यांमध्ये भरभरून वापरला जातो. तुम्ही आता लक्षात घ्या, कांजीवरम साड्यांमध्ये जे जे मोटिव्स, जे जे नक्षी आहेत त्या प्रत्येकाला कुठलं ना कुठली तरी क्वालिटी असोसिएटेड आहे. मग ती प्रॉस्पेरिटी असेल, रॉयल्टी असेल, स्ट्रेंथ असेल, इंटेलिजन्स असेल, त्याच्यानंतर ब्युटी असेल, प्युरिटी असेल, अशा अनेक क्वालिटीज असलेले हे सगळे प्राणी पक्षी तुम्हाला कांजीवरममध्ये बघायला मिळतील. क्वालिटीज बरोबरच प्रत्येक प्राणी आणि पक्षाला काहीतरी देवांशी निगडीत किंवा मायथॉलॉजीशी रिलेटेड सिग्निफिकन्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय श्रद्धेने कांजीवरम साड्या विणल्या जातात, शतकांपासून विणल्या जातात आणि ही श्रद्धा तुम्हाला त्यांच्या विविंगमध्ये नक्की बघायला मिळेल. तर हे होते कांजीवरम या साडीतले असंख्य सुंदर सुंदर नक्षी, मोटिव्स आणि त्याबद्दलची माहिती. एवढेच आहेत असं नाही आहेत, अजून असंख्य तुम्हाला व्हरायटी ऑफ मोटिव्स, नक्षी बघायला मिळतील. यामध्ये जे जे मी पौराणिक काही रेफरन्सेस वापरले, मायथॉलॉजिकल स्टोरीज सांगितल्या, ह्याच्यामध्ये त्या व्ह्युअर्सकडनं मला जे कळलेले आहेत, गोष्टी कळलेल्या आहेत, त्यांच्या बोलण्यात ऐकलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याच्या ऑथेंटिसिटीमध्ये जायला नको, त्याच्यातली मजा घेऊयात, नक्षीकाम बघूयात आणि नक्षीकामामधली मेहनत, त्याच्यामध्ये लागणारा वेळ, त्याच्यातले कष्ट ह्याला नक्की टाळ्या वाजवूयात. सो हँडलूम साडीज आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्या व्हिवर्सच्या कष्टांना तो सलाम असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रथा बाय कविता कोपरकर या चॅनलला सबस्क्राईब करा. असे अजून असंख्य तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी नक्की पोस्ट करत राहीन. धन्यवाद.